एक जण डॉक्टरांकडे गेला, म्हणलं पोटात दुखतंय. डॉक्टर म्हटले कशामुळं, नक्की काय खाण्यात आलंय का? नाही म्हणे, खाण्यात नाही काय आलं, शेजारी स्लॅब पडलाय तेव्हापासून जास्त दुखतंय म्हणले. दुःखाचं कारण आमच्या हे आहे, दुसऱ्याचं सुख आम्हाला बघवत नाही, परिणामी आम्ही दुःखी होतो. सुखाची कन्सेप्ट ज्याला म्हणतात मराठीमध्ये ती फार वेगळी आमची. संतांची सुखाची कन्सेप्ट वेगळी होती. संत काय आम्हाला म्हणतात माहितीये? सुखा लागी करीशी तळमळ, सुखा लागी करीशी तळमळ, सुखा लागी करीशी तळमळ, सुखा लागी करीशी तळमळ. परी तू पंढरीशी जाय एक वेळा, परी तू पंढरीशी जाय एक वेळा, मग तू अवघाची सुख रूप होती, मग तू अवघाची सुख रूप होती. तू पंढरीशी जाय एक वेळा, मग तू अवघाची सुख रूप होती, मग तू अवघाची सुख रूप होती. जन्मोजन्मीचे दुःख विसरशी, मग तू अवघाची सुख रूप होशी. आमची सुखाची संकल्पना वेगळी आहे. परवा एका मावशीला विचारलं, म्हटलं मावशी आहे ना, आता लेकाचं लग्न झालं, लग्नाचं सीझन चालू आहे, आता मुलाचं लग्न झालं, आता तरी सुख आहे का, समाधान आहे का? म्हणल्या ज्याच्यासाठी इतके दिवस धडपडत होते ते सुख मिळाले असं वाटलं, पण ज्या दिवशी मुलगी घरात आली सून म्हणून, त्या दिवसापासून काही विचारू नको. म्हटली माझा लेक बदलला, माझा लेक मला अजिबात विचारायलासा झालाय, सारखं आई 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 आई. कालपर्यंत पदराला हात धरून फिरणारा माझं पोर आता मात्र कळलं तुम्हाला, आता विचारेनच मला. म्हटलं असू द्या हो, लेकीचं कसं आहे, मुलगी कशी आहे, तिचं पण लग्न झालंय, ती बरी आहे ना? म्हणले हा, तिचं नको विचारू, ती छान सुखात आरामात. अगं काय सांगू, जावई बापूंना असं मुठीत ठेवलंय म्हणे. विठायला विठायला. सुखाची आमची संकल्पना वेगळी आहे, संतांची वेगळी आहे. मग तुकोबराय म्हणाले, जे सुख तुम्हाला इथे मिळतंय असं वाटतं, परिणामी सुखापाठोपाठ दुःख. अहो ECG वरची रेषा असते की नाही, ती सुद्धा सरळ असते का कधी? आयुष्य दवाखान्यामध्ये आम्ही जातो, पेशंट असा नाका तोंडात नळ्या, ECG चालू असतो, ECG वरच्या रेषा सुद्धा वर खाली आहे तोपर्यंत श्वास आहे, आणि ते एकदा सरळ झालं की मग माणसं म्हणतात उचला. मला सांगायचंय, ज्या सुखासाठी आमचा जीव आयुष्यभर धडपडतो आणि एवढं करून आमच्या जीवनाचं ध्येय आम्हाला नाहीच मिळत, आम्हाला प्रश्न पडावा, व्हॉट इज द मिशन ऑफ माय लाईफ? मी का जन्माला आलोय, मला जन्माला येऊन करायचंय काय, आणि मी काय करतोय इथं येऊन? मग इथं येऊन करायचं काय याचं मार्गदर्शन आणि सुखाचा खरा राजमार्ग तुकोबरायांनी पहिल्या चरणात सांगितलं. दुःखाची
आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेणे वीण जीवा सुख नोहे. महाराज म्हणाले एक देव करूया, त्याला आपलं करूया. शास्त्र सांगतं 7 ठिकाणं अशी आहेत शास्त्रामध्ये जिथं पूर्ण विश्वास टाकायला हरकत नाही. कुठली 7 ठिकाणं? मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरु. परत सांगते, मंत्रे मंत्र, तीर्थे तीर्थ, द्विजे दैवज्ञे भेषजे. भेषज म्हणजे काय माहितीये संस्कृत मध्ये? भेषज म्हणजे औषध. डॉक्टरांच्या औषधावर विश्वास असला तर गुण येतो, ठीक आहे? थोडा विश्वास ठेवावा काही ठिकाणी. गुरु गुरुवरती पूर्ण विश्वास पाहिजे. या दृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी. जशी भावना आहे तसं फळ आहे. तुमची भावना वाईट असेल तर फळ वाईट आहे, भावना उत्तम असेल तर फळही उत्तम आहे. 5 ठिकाणे शास्त्राने अशी सांगितली जिथे पूर्णपणे विश्वास टाकावा. आता सांगितलेली 7 आणि 5 तुमच्या सगळ्यांच्या लक्षात राहतील अशी सांगून ठेवते. तुकोबराय म्हणाले आपुला तो एक देव करुणी घ्यावा. महाराजांनी सांगितलं एक देव, एक देव, एक मंत्र, एक तीर्थ, एक ग्रंथ आणि एक संत. विठ्ठल विठ्ठल. एक देव, एक मंत्र, एक ग्रंथ, एक तीर्थ, एक संत. या 5 ठिकाणी डोळे झाकून विश्वास. एकदा समर्पण भाव दिला ना मग तिथे मनामध्ये किंतु परंतु अजिबात नाही. आणि आमचा मानव स्वभाव असा आहे संशयात्मा विनिश्चती. गोपालकृष्ण गीतेमध्ये सांगतात मनामध्ये संशय आला की तिथे विनाश आहे. जिथे आपला विश्वास आहे तिथे संशयाला जागा द्यायची नाही. महाराज म्हणाले त्याला आपलं म्हणूया. पण दुर्दैव असं आहे की देवाला आपलं आम्ही म्हणतो का? माझा प्रश्न आहे तुम्हाला, म्हणतो का? बाकी सगळं आपलं असतं पण देव आपला. देव कुणाला नकोय? देवाकडून सगळं हवंय. आणि देव जर मिळाला तर भौतिक अशी केवढी मोठी तडजोड करावी लागेल आम्हाला. त्यामुळे आम्हाला देव नको म्हणताय, खुशाल नको म्हणतात आमचा महिला वर्ग. संतांना हेच आम्हाला सांगायचंय त्याला आपलं करूया. आज भगवंत सुद्धा भक्तीसाठी लाचावलेला आहे. माझी जनाबाई जेव्हा पांडुरंगाला बोलवते ना, पांडुरंगा सख्या येशील का रे, येशील का रे, तेव्हा भगवंत म्हणतात मीही होतो एकला. अगं जले जले मी सुद्धा एकटाच आहे ग. माझ्याकडे येणारे सगळे भक्त लबाड मुलखाचे, स्वार्थी. प्रत्येक जण आपापला स्वार्थ आणि इच्छा पूर्ण करायला येतोय. मग मीही होतो एकला करमेना मुळे मला आरसा मला गे विठला तुझे दिठीन. आणि मग दोघांनी जात्याला हात लावावा आणि दळण सुरू व्हावं. आणि ते दळण दळता 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 काय गोड मुखातनं ओव्या यावा. दळिता कांडिता तुझं गाईन अनंता. ही रीत होती जगण्याची. हे तत्वज्ञान होतं जीवनाचं. तुमच्या माझ्या जीवनामध्ये आधी प्रपंच आहे. तो प्रपंच आम्ही आवडीने करतो आणि जमला तर सवडीने करतो तो परमार्थ. त्यामुळे परमार्थ करता आम्हाला वेळ नाही. चुकून माकून आम्ही कधी ध्यानाला बसलो तर माणसं म्हणतात काय ध्यान बसलंय. ध्यानातून उठून मनशांतीसाठी ध्यानाला बसतो. उठल्यानंतर बायकोला मी म्हणतो की चहा ठेव एक, म्हणजे फ्रेश वाटेल आता. मग ध्यानात इतका वेळ गेलं काय? श्रोते हो, कीर्तनाची अपेक्षा आपल्या सगळ्यांची फार बदलली बरं. कीर्तनकाराकडून कीर्तनाकडून अपेक्षा आमच्या बदलल्यात. आम्हाला वाटतं 2 तास भरपूर हसायला मिळालं म्हणजे कीर्तन. तर असं नाहीये बरं, असं नाहीये. कीर्तन चांग होय अंग हरिरूप ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाईसा. हा अनुभव कीर्तनामध्ये यावा. 1.5-2 तासाच्या कीर्तनामध्ये आम्ही आमचा प्रपंच बाजूला ठेवतो, आम्ही आमचा घरदार बाजूला ठेवतो आणि इथे येऊन बसतो की नाही. मग इथे येऊन पुन्हा तेच प्रपंचातल्याच गोष्टी जर इथे ऐकायच्या असतील तर इथे काय यायचं? हा माझा मोठा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांना. प्रपंचात सासू आहे, सासरे, दीर आहे, भाऊजे आहे, नणंद आहे, रोज तिकडे घडतात की नाही त्या गोष्टी, त्या इथेच काय ऐकायच्या? 3,500-5 हजार अभंगांची गाथा तुकोबरायांनी आमच्या करता ठेवली. आणि एवढं सुंदर तत्वज्ञान संतांनी तुमच्या माझ्या करता दिलं. ते कशा करता? आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेणे वीण जीवा सुख नोहे. मार्ग सांगितला. सुख हवं असेल तर देवाला आपलं म्हणा.
देवाला आपलं म्हणणारं कोणी नाहीये दुर्दैवानी. त्याला आपलं म्हणूया का? आजूबाजूला काय आहे हो? आजूबाजूची जर परिस्थिती बघितली तर ज्याला आम्ही आपलं आपलं म्हणतोय, ज्या प्रपंचाला आम्ही आपलं आपलं म्हणतोय, तो प्रपंच आपला आहे का? मुलं बाळ आपली आहेत का? गाबाड कष्ट करून, रक्ताचं पाणी करून, घाम गाळून पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी फ्लॅट घेणारी माणसं आयुष्यभर हप्ते भरून भरून फ्लॅट होतात. म्हणूनच त्याला बहुतेक फ्लॅट म्हणत असावं. विठ्ठल विठ्ठल. आणि काय स्वप्न आम्हाला जे मिळालं नाही ते आमच्या मुलांना मिळावं इतकं गोड स्वप्न पालक वर्ग बघतो. पण दुर्दैवानं त्याच्या वाट्याला काय येतं? माझ्यापेक्षा आपण वयाने अनुभवाने ज्येष्ठ आहात. श्रोते हो, मला माफ करा, थोडस कडू बोलते, पण एक वयाची 50-60 उलटल्यानंतर, केस पांढरे झाल्यानंतर घरातलीच मुलं जेव्हा आपल्याला म्हणतात तुम्ही आता नसला तरी चालेल, हे किती कडवट सत्य आहे बघा. अशी एक परिस्थिती जीवनामध्ये येते की तुम्ही आता घरामध्ये नसलात किंवा तुमच्या असण्यानी नसण्यानी आम्हाला काही फरक पडत नाही, अशी जेव्हा स्थिती येते ना, त्यावेळी आमच्या वाट्याला किंवा आमच्या जवळ काय असावं? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने वीण जीवा सुख नोहे. आणि म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात काय? महाराज म्हणाले आजूबाजूचा सगळा परिवार, ज्याला आम्ही नातेवाईक म्हणतो, ते फार तर नातेवाईट असू शकतात. नात्यातले म्हणाले, त्यांच्या नादी फार लागू नका. आणि ते आमचं गुंतणं असं होतं की एखादा भुंगा असतो बघा, किती आम्ही गुंततो. महाराजांना का आम्हाला सांगावं लागलं? भुंगा काय करतो? पराग सेवन करतो. एखाद्या फुलामध्ये जाऊन कमळ कोशामध्ये तो भुंगा जातो, तो अडकतो. पराग सेवन करता 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 इतका त्याच्यामध्ये गुंततो. आणि एक दिवस होतं काय, संध्याकाळ झाली, ते कमळाचं फुल मिटायला लागतं. निसर्गाचा नियम. कमळाचं फुल सूर्यास्ताला मिटतं, सूर्योदयाला उघडतं. सूर्यास्त झाला, कमलिनी मिटली, तो भुंगा त्याच्यातच अडकून राहिला. भर्तृहरी नावाचे एक सुभाषितकार होऊन गेले. नीती शतकामध्ये त्यांनी वर्णन केले या प्रसंगाचं. ते म्हणाले, रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम्. आता म्हणाला ही रात्रिर्गमिष्यति, रात्र संपेल, कशी तरी आता रात्र संपेल, मी यातनं बाहेर पडेल. भास्मानुदेशति हसिष्यति पंकजश्री. आता म्हणाली ही पंकज, ही कमलिनी फुलेल, मी त्यातनं बाहेर पडेल. एवढ्यात काय झालं? इत्थं विचिंतयति कोशगते द्विरेफे हा हंत हंत नलिनी गज उज्जहार. म्हणाले तेवढ्यात असं झालं, तो भ्रमर विचार करतोय की मी यातनं बाहेर पडेल. तेवढ्यात असं झालं की त्या सरोवरामध्ये एक मोठा हत्ती आला आणि त्या हत्तीनं तेच कमळाचं फुल देत हसत उपटलं आणि दूरवर फेकून दिलं. परिणामी न फुलणाऱ्या त्या कमळामध्ये तो भ्रमर गुदमरून मेला. सारे गपा गपगणी गपरे रे साधे छंद मकरंद घे छंद
मकरंद प्रिय हा विरंग, प्रिय हा विरंग, मधुसेवनानंद स्वच्छंद हा भृंग घेई छंद, मकरंद घेई छंद, मकरंद घेई मिटता 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 होई परिसोडिना ध्यास गुंजनात आदंग घे छंद, मकरंद घे छंद, घे छंद, घे छंद. काय झालं? तो त्या कमळ कोशामध्ये गुदमरून मेला एक दिवस, पण त्यांनी पाकळी नाही कातरली. आमचं असं होतं की या प्रपंचामध्ये आम्ही इतके गुंततो, पण परिणाम सुख नाही, समाधान नाही. ज्या ऐश्वर्याच्या मागे आम्ही लागतो ते खरं ऐश्वर्य नाही. म्हणून महाराज म्हणाले, येरती माईके दुःखाची जनिती आदी अंती नाही अवसान. प्रपंचामध्ये सुख कुठे सांगू का? एकाच ठिकाणी सुख आहे, एकाच ठिकाणी सगळ्या जगाचं ऐश्वर्य आहे, एकाच ठिकाणी भगवंताचं अस्तित्व आहे, ती म्हणजे आई. ज्या कारणासाठी आम्ही इथे आलोत ना, कुठलं सुख हो, कुठलं सुख? जगातलं सगळं सुख, त्रिखंडातलं सुख स्वामी दिली जगाचा, आई विना भिकारी. आपल्याला माहिती ना, पण हे बोलण्यापुरतं नसावं तर आचरणातनं असावं. तर आचार्य राम शेवाळकरांचं प्रसिद्ध वाक्य, आपल्या बोलण्याला आचरणाचं तारण असावं म्हणाले. विठाल विठाल. विचारांना आचरणाचं तारण करा, उपयोग नाही. परोपदेशे पांडित्यम, उपदेश करणारी माणसं कमी आहेत का जगामध्ये? पण आज त्रिखंडाचा स्वामी जर कोणी असेल तर प्रपंचातलं खरं सुख जिच्या चरणांशी आहे, तिला आम्ही बाजूला ठेवतोय. भारत माझा देश आहे, त्या देशाची एक उत्तम अशी कुटुंब नावाची संस्था आहे, आणि त्या कुटुंब नावाच्या संस्थेचे दोन कणे आहेत किंवा आधार आहेत. पहिला आधार आहे आई आणि दुसरा आधार आहे बाप. या दोन आधारांनी ही कुटुंब व्यवस्था तारली गेलीये, तरली गेलीये, आणि सगळ्या जगाला हेवा करावा अशी सुंदर कुटुंब व्यवस्था तुमच्या माझ्या भारतामध्ये आहे. दुर्दैवानी त्याचा आम्हाला ना गर्व, ना अभिमान, ना त्या श्रीमंतीचा, ऐश्वर्याचा कुठल्याही प्रकारे श्रीमंतीचा गर्व. फक्त आम्ही पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करण्यामध्ये इतके गुंतलो. जगामध्ये अख्खं विद्यापीठ आईच्या रूपाने वावरत असताना सुद्धा आम्ही मात्र तिला अडाणी म्हणून खुशाल मोकळे होतो. आज दोनही माता आहेत बघा, नऊवारीतल्या आहेत दोघी, त्यांचं स्मरण आपल्याला करायचंय. काय प्रेम असतं आईच्या ठिकाणी. नाव द्रौपदा, दोघींचंही अगदी सारखं नाव आहे. महाभारतातली ती द्रौपदी माता, ज्या मातेचं वैराग्य, ज्या मातेचं ऐश्वर्य असं होतं श्रोते हो, की ज्यावेळी अश्वत्थाम्यांनी आपली 5ही मुलं मारली झोपलेली असताना, 5ही पोरं रक्ताच्या थरोड्यामध्ये पडलेली, त्यांची निजिष्ट झालेली शरीर मस्तक बाजूला पडलेली आहेत, आणि ही द्रौपदी, अर्जुन असा चौताळून आला होता अश्वत्थाम्याला मारायला. त्यावेळी महाभारतातली ही द्रौपदी माता काय म्हणते माहितीये का? स्वामी आर्य, मारू नका त्याला. इतकी क्षमा एका आईच्या ठिकाणी असते. मला वाटतं नावामधलं फक्त साधर्म नाहीये, तर ते मनाचं सुद्धा साधर्म या दोघींकडे असावं. म्हणून असे पुत्र जन्माला घातले जातात आणि असे उत्सव किंवा हे पुण्यस्मरणाचे कार्यक्रम साजरे केले जातात. ते उगच नाही बरं.
द्रौपदी माता अर्जुनाला सांगते त्याला मारू नका, माझी मुलं गेली, माझ्या काळजाला जो पीड पडलाय, माझ्या काळजाला जे दुःख झालंय ना ते त्याच्या आईला अजिबात देऊ नका म्हणाले. दुसऱ्याचं दुःख, दुसऱ्याच्या हृदयातली संवेदनशीलता नव्हे, दुसऱ्याच्या डोळ्यातलं पाणी जिला बघवत नाही ना ती आई आहे, ती आई आहे. जगातलं सगळं पावित्र्य जिच्या ठिकाणी साठून भरलंय, ठासून भरलंय असा शब्द आहे आई. आणि आम्ही किती किती करंटे लोक, आम्ही, मला माफ करा, आम्ही किती निर्लज्ज माणसं आहे की आम्ही तो शब्द टाकून देतो आणि नको ते खरकट. मी हात जोडून इथून पुढे सगळ्या माता भगिनींना सांगते की आपल्या लेकरांना घाणेरडं शिकवू नका. इतका गोड शब्द आहे आई, कशाला मम्मी म्हणायचं. सगळ्या जगाचं पावित्र्य जिच्यामध्ये ठासून भरलंय. खरं सांगू का, डोळे मिटून जी प्रेम करते ना, डोळे मिटून आपल्यावर जी प्रेम करते ती आपली मैत्रीण असते बरं का. डोळे मिटलेत असं भासवून जी प्रेम करते ती प्रेयसी असते. येतो आमच्याकडे प्रेमाचा महापूर 14 फेब्रुवारीला. ते तेवढ्यापुरतं डोळे मिटलेत असं भासवून जी प्रेम करते ती प्रेयसी, डोळे वटारून जी प्रेम करते ती बायको असते. आणि ते घराघरात सगळ्यांना अनुभव असतो इकडे. पण खरं सांगू, डोळे मिटेपर्यंत तुमच्या माझ्यावर जी प्रेम करते ना ती आई असते. आणि या पुढे जाऊन सांगते, डोळे मिटल्यानंतर सुद्धा विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले असं सांगणारी जगाची माऊली, विश्व माऊली माझी ज्ञानोबा आहे. लोक आळंदीला जातात, माझी माऊली म्हणून कडक कडून मिठी मारतात समाधीला. ज्याला कोणीच नाही त्याला माझी माऊली आहे, विश्व माऊली, विश्ववंदी असलेली ती माय. 16 वर्षाच्या लेकराला माय म्हणून दर्जा दिला जगाने. श्रोते हो, आज आम्ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतोय. तुकोबरायांना का सांगावं असं वाटलं आम्हाला, आपुला तो एक देव करून घ्यावा. आणि भारतीय संस्कृतीने कुठला देव प्रधान मांडला, मातृदेवो भव. कुठल्या देवतेला आधार दिला, कुठल्या देवतेला प्रथम स्थान दिलं भारतीय संस्कृतीने, मग पितृदेवो भव, आचार्य देवो भव, राष्ट्रदेवो भव. ही देवतांची परंपरा तुकोबरायांनी किंवा आमच्या संतांनी आम्हाला दिली. पहिला देव आहे आई. जगातल्या ज्या ज्या महापुरुषांनी बघा, ज्यांनी ज्यांनी मातृत्वाचा गौरव केला ना ती माणसं मोठी झाली. किती उदाहरणं सांगू तुम्हाला. आमच्या खान देशातल्या माझ्या अत्यंत आवडत्या कवयित्री बहिणाबाई चौधरी नाव त्यांचं. अशिक्षित होते बरं का, अशिक्षित, 4थी पास असलेल्या, जेमतेम हट्ट केला शिकायचे, वडिलांनी थोडे दिवस शिकायला घातलं, शिकल्या, 4थी पास झाल्या. कीर्तनामध्ये ऐकावं तत्वज्ञान आणि ते तत्वज्ञान जीवनामध्ये मुरवावं अशा आमच्या बहिणाबाई, खान देशातल्या बहिणाबाई चौधरी. या बहिणाबाईंनी निसर्गातलं मातृत्व तुमच्या माझ्या समोर दिलं. जीवनातलं तर आहेच आहे, पण निसर्गातलं मातृत्व सुद्धा. मला सांगा, ती चिमणी जनावरांमध्ये सुद्धा, पशु पक्ष्यांमध्ये सुद्धा मातृत्वाची भावना किती सुंदर आहे. आमच्या सगळ्या कवींनी टिपली हो. ती जी चिमणी असते की नाही, आपल्या पिलाला जेव्हा जन्माला घालते त्यावेळी ती पक्षीण कशी सांभाळते आपल्या पिलाला. माझ्या माऊलींनी त्याच्यावर एक दृष्टांत रूपक लिहिलं. मग तीही जे जे करावे ते मजची पडले आघवे, जैसे अजात पक्षाचे निजीवे पक्षी. अंड्याचं कोश फोडून पिलू बाहेर आले, पंख फुटायचे आणि त्याला त्या चोचीत ती दाना भरवते बघा. ती असं म्हणते का, माझ्या म्हातारपणची काठी आहे तू, माझा 7-12चा उतारा तुझ्या नावे होणार आहे. ती काही असं म्हणते, मालकी हक्क कुठला दाखवते का हो. ती तिचं काम करते. तिला माहिती असतं की उद्या हे पिलू उडून जाणार आहे, ते त्याचं आकाश निर्माण करणार आहे, तिला माहिती असतं. पण तरी सुद्धा एक 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 दाणा आणून ती त्याच्या चोचीमध्ये भरवते. आमच्या बहिणाबाईंनी वर्णन केलं, अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला, अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाने टांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाने टांगला. अरे खोप्या मंदी खोपा, काय आनंद बघा. काय बारीक वाजला, जरा शब्द ऐकूया.
तुळशीच चोचतेच दात तेच ओठ तुला दिल रे देवानी 2 हात 10 बोट हो तुला दिल रे देवानी 2 हात 10 बोट आणि कोप्या अंगी कोपा सुकळीचा सांगला देखा तिला साठी नको का म्हणाले काय तत्वज्ञान निसर्गातलं आमच्या बहिणाबाईंनी उचललो. ते मातृत्व टिपत असताना या बहिणाबाई आईचं हृदय काय असतं सांगू का तुम्हाला. बहिणाबाईंच्या मुलाचं नाव सोपानदेव चौधरी. कॉलेजमध्ये सत्कार झाला सोपानदेवांचा आणि घरी आले आणि काय म्हणाले, आई आई ग मला काय मिळालंय बघ तरी. सत्कार झाला. सत्कारामध्ये स्वामी विवेकानंदांचा एक फोटो मिळाला होता सोपानदेवांना. तो फोटो घेऊन सोपानदेव आले आणि आपल्या आईजवळ तो फोटो दिला आणि म्हणाले, आई बघ बरं तुला हे कोण आहे, ओळखतंय का, तुला माहितीये का हा फोटो कोणाचा आहे. बहिणाबाई काय म्हणाल्या श्रोते ऐका. बहिणाबाई म्हणाल्या, सोपान्या अरे मला नाही ठाऊक हे कोण आहे, पण मला एवढं कळतं सोपाना आज देवानी फेटा घातलाय रे, आज देवानी फेटा घातलाय. सोपान चौधरी असं लिहितात की जगामध्ये स्वामी विवेकानंदांची अनेक चरित्र होतील, पण स्वामीजींचं असं वर्णन करणारी माझी आई विरळी. ही दृष्टी आईची असते बरं का, इतकी सुंदर दृष्टी आईची. लेकरू 11 वाजता जरी घरी आलं ना तरी शेवटपर्यंत उपाशी राहायची बरं का. आता या द्रौपदी आजीकडे बघितलं किंवा या आईकडे बघितलं ना तर ही आई आम्हाला नऊवारीतली दिसते. तीच आई आता जीन्स मध्ये आली, फार तर काय ड्रेस मध्ये आली, ड्रेस मधली जीन्स मध्ये आली. पण मला असं वाटतं कामाच्या व्यापामुळे तिला तो पोशाख परिधान करावा लागला असेल भले, पण काय झालं माहितीये, कलियुगाचा प्रभाव म्हणा किंवा आजूबाजूचं सगळं वातावरण म्हणा, काय आम्ही आमच्या पिढीला देतोय. आई वडिलांनी मागे मुलांसाठी काय ठेवायचं असतं. कुपुत्र जायते क्वचिदपि कुमाता न भवति कदा असं शास्त्र सांगतं. कदाचित कुपुत्र असू शकतो पण कु आणि माता हे शब्द एकत्र कधीच नाही येणार, कधीच नाही. मी मुद्दाम त्याचं समर्थन नाही करत पोशाखाचं, पण तो जरी पोशाख त्या आजच्या आईने घातला तरी सुद्धा आपल्या लेकराला पाळणा घरात ठेवून कामाला जाणाऱ्या त्या आईचं काळीच नसेल का तुटतं. पाळणा घरात ठेवायचं नाही असं नाही, पण काळाची असते गरज होऊन बसली. करणार काय, सांभाळायला कुणी नाही आणि असली तरी ती माणसं नको आहेत. असा आमचा संस्कारांचा परिपाक सध्या. घरामध्ये इनमिन 3 माणसं, कुणाकडे लक्ष नाही, तिघांची तोंड तिन्ही दिशेला, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल. मी म्हणते लाखो रुपयाचे मोबाईल हातामध्ये असतात मुलांच्या, 50 रुपयाचं एक पुस्तक जरी असलं ना तरी आम्ही मिळवलं. आज द्रौपदी आजीच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एवढंच सांगते, आमच्या लेकरांना वाचायला शिकूया. आज आमच्या पिढीपेक्षा जुन्या पिढीने खूप वाचन केलं, खूप वाचन संस्कृती या सगळ्या पिढींना, जुन्या पिढींना माहितीये, पण आजच्या मुलांना वाचन नाही. परवा एक मुलगा 10वीतला होता, फ्रस्ट्रेशन, एवढं टेन्शन मध्ये दिसला. म्हटलं काय रे बाबा, काय झालंय, रिझल्टचं टेन्शन आहे का, कशाचं काय झालंय काय तुला. नाही म्हणे ताई काय सांगू तुम्हाला, खूप मनस्ताप झालाय, खूप टेन्शन आलंय, काही सुचतच नाही. म्हटलं झालंय तरी काय, नेट पॅक संपलाय म्हणला कालपासून. किती ऍडिक्ट बघा तुम्ही. माणसं वेडी झाली अक्षरशः. बरं हे मुलांचं नाही, आमच्या माता भगिनी वर्गात सुद्धा चॅटिंग असं सुंदर असतं की रोज उत्तर चाललेलं दूध आम्हाला कळतच नाही, इतकं सुंदर चॅटिंग चालू असतं. जेवण बनवताना सुद्धा आमचे गुरुजी फार सुंदर सांगतात, जेवण बनवताना सुद्धा अस्य श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषी श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप छंदः सीता शक्ती श्रीमद हनुमान. मग पोळी फुगली बघा. हनुमान कीलकम श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः अथ ध्यानम. हे नाही जमलं तर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. हे तरी येतं की नाही. म्हणूया ना, कणिक मळता चपात्या करता भाकरी थापता पूर्वीचा काळ असा विलक्षण होता हो. आमच्या या माता भगिनी भाकऱ्या अशा सुंदर असायच्या. किती प्रेम हो. आईचं हृदय आणि आईकडचं प्रेम, त्याची गणती आपण करू नाही शकत. म्हणजे माझ्याही पेक्षा आपण मोठी जुनी जाणकार ज्येष्ठ माणसं आहात. आपण तो अनुभव घेतलाय. चुलीवरच्या सुंदर हातावर थापलेल्या भाकऱ्या आणि काय त्याचा तो स्वाद. म्हणजे तुम्ही किती 5 स्टारचं जेवण जेवा, पण ती चव
चव निघून गेली म्हातारपणामध्ये तरी सुद्धा त्या चवीनी किंवा त्या आठवणीने तोंडाला नाही पाणी सुटलं तर मला विचारा. अशी सुंदर भाकरी, पापड सुटलेला, फुगलेली, त्याच्यामध्ये छान तेल चटणी टाकून असे एकावर एक त्या भाकरीचे कोरभर तुकडे, आणि दिस वॉज पिझ्झा अँड बर्गर त्या पिढीचा. काय होतं ते, आता त्याची चव आताच्या बर्गरला मिळेल का? आताच्या मुलांना ते सौंदर्य किंवा ते ऐश्वर्य नाही याची खंत वाटते. आणि मग आताच्या आई वडिलांना मला सांगावं असं वाटतं की आम्ही काय देतो आमच्या पिढीला. खरं सांगू का, माझ्या लेकरांना उत्तम जीवन जगण्यासाठी आजूबाजूचं जग निर्माण करायला सामर्थ्य संपन्न असं जग मी जोपर्यंत निर्माण करत नाही तोपर्यंत मला मरण्याचा अधिकार नाही. हे प्रत्येकाने ठरवून घ्यावं. काय देतो आम्ही आमच्या पिढीला? आजूबाजूला नैराश्य, भीती, ताणतणाव, चिंता, वैफल्य, भ्रष्टाचार, द्वेष, मत्सर, ईर्ष्या, हेच सगळं दिसतंय. पण ज्या घरामध्ये स्नेहाचा पदर आहे, नात्यांमध्ये कदर आहे, तिथं खरा संस्कार होतो. आणि म्हणून असे संस्कार ज्या मुलांना मिळाले ती मुलं घडली, ते महापुरुष झाले, ते लोकोत्तर महापुरुष झाले. आणि मग अशा मातांचं स्मरण, अशा पुरुषांचं स्मरण आम्ही करतो. मी म्हटलं, जे सुख आम्हाला प्रपंचामध्ये मिळत नाही, ज्या सुखाला आम्ही लाथाडतो, का लाथाडतो? आज आम्ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतोय, मोबाईल हातामध्ये आहे, सकाळी उठल्याबरोबर 500 किलोमीटरवर असलेल्या एखाद्याला गुड मॉर्निंगचा मेसेज करतोय, आणि घरात असलेल्या आईचं तोंड दिवसभर सुद्धा आम्ही बघत नाही. दिवस आईचं तोंड बघत नाही. काय करते ती माता तुमच्या माझ्यासाठी हो? स्वामी विवेकानंद आले परदेश दौऱ्यावरून, बरं का, कलकत्त्याला आले. त्रिखंडामध्ये कीर्ती गाजलेली, सगळ्या वृत्तपत्रांमध्ये स्वामीजींची नावं मोठळे. स्वामीजी आले कलकत्त्या शहरामध्ये. स्वामीजी म्हणजे कोण? नरेंद्र नाव त्यांचं. तो नरेंद्र आणि हे नरेंद्र. विठाल विठाल. जग बदलण्याचं सामर्थ्य अशा सुपुत्रांमध्ये होतं आणि त्यांना घडवणाऱ्या तितक्याच पुण्यवान त्या माता होत्या. म्हणून आईचा गौरव करायचा, म्हणून आईचं स्मरण करायचं. आमची पिढी आईला अडाणी म्हणून मोकळी. आमच्या आईला काही कळत नाही अशी पोरं म्हणतात घराघरामध्ये. आई ए आहे, आई पण नाही, आई तुला कुठं काय कळतंय? किती गोड शब्द आहे आई. तुला कुठं काय कळतंय? तू अडाणीच आहे, तू शिकलीच नाही. पण तिच्या रूपाने अनुभवांचं अख्खं विद्यापीठ तुमच्या माझ्या घरात वावरत असतं हे आम्ही विसरतो. श्रोते हो, विसरतो. आईला कुठं काय कळतंय असं म्हणून ज्यावेळी आम्ही मोकळे होतो ना, आणि मग मदर्स डे आला, फादर्स डे आला की प्रोफाईल पिक्चर ठेवायचा मोबाईलवर. अंतःकरणाच्या टीपीवर आहे का आई आमची? अंतःकरणाच्या प्रोफाईल वरती आहे का? वरचं प्रेम काय उपयोगाचं आहे मला सांगा? नुसतंच मदर्स डेला तिचे फोटो असं नाही. तुमच्या माझ्या अस्तित्वाने, तुमच्या माझ्या वर्तनाने जर घरामध्ये असलेल्या आईच्या डोळ्यात जर आम्ही पाणी काढलं ना तर आमच्या जगण्याला काहीच अर्थ नाही. श्रोता, काहीच नाही. किती यातना सोसते. आता हे मी काही नवीन नाही सांगत तुम्हाला, तुम्हाला सगळं माहितीये, मी काय वेगळं सांगणार तुम्हाला. पण किती यातना, किती मरणांतिक यातना सोसून जन्माला घालणं, या पलीकडे नुसता जन्म देणं म्हणजे मातृत्व सिद्ध होतं असं नाही. ते मातृत्व सिद्ध करता जीवाचं रान करणं, प्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटा काढणं, पण आपल्या लेकराला मोठं करणं, वाढवणं, उभं करणं, त्याला स्वतःच्या पायावर उभं करणं. आणि एवढं करून सुद्धा जर आईलाच पोर विचारत असेल, आई तू काय केलं माझ्यासाठी, तर काय काय यातना नव्हे. आता नवीन पिढी, आधुनिक काळ, डॉक्टरांचे निर्णय मी फार बोलत नाही, पण मी हेही सांगेन की आपल्या बाळाच्या जन्माकरता विधभर पोट फाडून घ्यायला सुद्धा जी तयार होते ती सुद्धा आजच्या काळातली आईच आहे की नाही. 350 वर्षापूर्वी अशी एक आई बघितली, हिरकणी नावाची, जगाने. पाण्याचं लेकरू रडतंय म्हणून बुरुजावरनं बुरुज उतरला, गडाचे सगळे दरवाजे बंद झाले होते, दरवाजा उघडला जाणार नव्हता. रातोरात बुरुज खाली उतरली. राजांनी तिचा गौरव केला. 350 वर्षापूर्वीची ती आई महाराष्ट्राने पाहिली होती. मी सांगत होते, स्वामी विवेकानंद ज्यावेळी भारतामध्ये आले, कलकत्त्यामध्ये रथातनं त्यांची मिरवणूक चालली होती. बरं, रथात आईवर फार प्रेम, आई वेडे होते स्वामी विवेकानंद. महापुरुष का घडले? आईवर प्रेम केलं म्हणून. तुमचं आमचं आपल्या आईवर प्रेम नाही. पुढचं बोलत नाही. विठाल किती प्रेम करावं आईवरती. स्वामी विवेक जगाने दर्जा दिला, जगात कीर्ती झाली, त्रिभुवनात कीर्ती, त्रिखंडात कीर्ती झाली, पण तरी सुद्धा लोकांनी सांगावं, स्वामीजी तिला सन्मान द्यायचा नाही, तिला दुखवायचं आणि मग पिंडाला कावळा शिवत नाही म्हणून रडत बसायचं. याला काय अर्थ आहे मला सांगा तुम्ही.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमच्या कराडचे नेते यशवंतराव चव्हाण, कृष्णाकाठ नावाचं त्यांचं आत्मचरित्र आहे. यशवंतराव चव्हाण मोठे होण्यामागे त्यांची आई नाव होतं विठाई, विठाई माता, विठा माता. विठा माता म्हणायच्या यशवंता यशवंत हो. आणि ती प्रेरणा मागे घेऊन यशवंतरावांनी एवढा मोठा नवे सह्याद्री पुत्र म्हणून नाव अभिमान सार्थ मिरवलं होतं यशवंतरावांनी. खरं सुख कुठं आहे? भगवंताला विचारलं इमर्जन्सी, देवा कुठं जर इमर्जन्सी आली, तुला जर शोधायचं झालं तर तुला कुठे शोधायचं? परमेश्वरांनी पत्ता दिलाय. भगवंत म्हणले मला जर शोधायचं असेल ना तर मी तुमच्या घरातच आहे. आणि घरात कुठे? मी तुमच्या मातेच्या चरण स्पर्शात आहे म्हणाले. मला तिथे शोधा, मी तिथे तुम्हाला सापडेल म्हणाले. इतकं साक्षात दैवतांचं दैवत तुमच्या माझ्या आजूबाजूला असताना सुद्धा आम्ही ते नाकारतो नव्हे, आम्ही त्याची जाणीवही ठेवत नाही. अर्थात तुम्ही मोठी माणसं आहात माझ्यापेक्षा. मी आजच्या तरुणाईला एवढं सांगेन की जगामध्ये कितीही प्रगती करूया, कितीही मोठे होऊया, सगळं करायचंच आहे. 2G 3G 4G आता 5G अजून काय पुढे येईल, या सगळ्या दिशेने धावत 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 आम्हाला जायचंच आहे. पण आमचं मूळ कधीच हरवायचं नाही, कधीच नाही. भारतीय संस्कृतीनं मातेचा गौरव, सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरहा उदारो वंश पुण्येन आत्मपुण्येन भाग्य, असं सांगितलंय. आईकडून काय मिळतं आपल्याला? सुशीलपणा मिळतो. वडिलांकडून काय मिळतं? चातुर्य मिळतं. उदारता वंश परंपरागत यावी लागते. आणि स्वतःच्या पुण्याईनं आम्हाला भाग्यवान होता येतं. विठाल विठाल माईके दुःखाची जनिती आधी अंती नाही अवसार. मान्य नातेवाईकांमध्ये या गराड्यात अडकायचं नाही. सगळीकडे दुःखच आहे, सगळीकडे दुःखच आहे. पण सुखाचा पत्ता तुकोबरायांनी आम्हाला दिला. देव कुठे आहे? आपुला तो एक देव करून घ्यावा. आणि देवाचं स्थान कुठे आहे? आई जवळ आहे म्हणाले. तिला आपलं म्हणूया. तिच्यासाठी वाटेल ते करायची वेळ आली तरी सुद्धा करण्याची तयारी हवी. का? तर दैवतांचं दैवत, मातृदैवत तुमच्या माझ्या घरामध्ये आहे. असलं तर तिला जपूया. आणि नसल्यानंतर मग हातातनं वेळ निघून गेलेली असेल. तुकोबराय काय किंवा आमचे सगळे संत काय, देव काय, अहो देवांना सुद्धा मातृसुखाला किती लाचावलेला भगवंत आमचा. त्या मातृसुखासाठी गोपाल कृष्णाने सुद्धा आपला अवतार घ्यावा. पुन्हा पुन्हा गर्भवास, पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा संभवामी युगे युगे, मी पुन्हा पुन्हा आईकडून मातेच्या गर्भातून जन्माला येईन असं आश्वासन दिलं भक्तांच्यासाठी. आणि एक नाही दोन दोन आया मिळाल्या. एक जन्म देणारी, एक पालन करणारी. ज्यावेळी गोकुळ सोडून आले ना मथुरेला, त्यावेळी उद्धवांना सांगायचे, उद्धवा माझ्या आईची मला आठवण येते रे, माझ्या यशोदा मैयाची मला आठवण येते. माझ्या आईसारखी, यशोदा मैयासारखी आई जगात कुठेच कुणाला मिळणार नाही म्हणाले. इतकं प्रेम मला तिने दिलं. देवकी मातेने एवढं प्रेम दिलं. भगवंतांनी सुद्धा या मातृत्वाचा आनंद घ्यावा. असं मातृत्व जर तुमच्या माझ्यामध्ये असेल, आजूबाजूला असेल, तर त्याचा सन्मान करणं, त्याचा आदर करणं हे तुमचं माझं काम आहे. बरंच होते हो. 350-400 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या मातेनं अशी एक आई पाहिली की ज्या आईनी 2 पुत्र घडवले. एकाने जगायचं कसं आणि दुसऱ्याने मरायचं कसं शिकवलं ना. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजीराजे दोघांनाही संस्कार देणारी आमची जिजामाता. दोघांनाही संस्कार. का? कारण सईबाई गेल्या बरं का. संभाजी महाराजांचा ज्यावेळी जन्म झाला, 2 वर्षाचे झाले राजे, त्यावेळी सईबाई गेल्या. छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाच्या मोहिमेवर निघाले होते. या बाळाकडे बघणार कोण? सईबाईंनी काय सांगावं माहितीये का? सईबाईंनी आपल्या नवऱ्याचा हात धरला आणि सांगितलं, माझ्या बाळाला सांभाळा बरं, माझ्या बाळावर भरपूर प्रेम करा. छत्रपती शिवबाराजांनी सांगावं, सई अगं असं काय बोलतेस वेडे, तू कुठेच जाणार नाहीस आणि मी शंभूला अंतर बरं देईन, तू काळजी नको करू, तू लवकर बरी हो. सईबाईंनी हात गच्च धरला आणि सांगितलं, अहो ऐकताय ना, माझ्या बाळाला अंतर देऊ नका, शंभूवरती रागवू नका कधी. का ग सई असं बोलतेस? शिवाजी महाराजांनी विचारावं आपल्या आईला, का असं बोलतेस? तेव्हा सईबाईंनी सांगावं, राजे एका कारणासाठी सांगते, मी अंथरुणाला खिळलेली आहे. इथून पुढे तुम्ही संभाजी राजांना काहीही बोलताना 10 वेळा विचार करा, कारण तुम्हाला आई आहे, त्याला आई नसेल. इथून पुढे त्याला आई नसेल. आई विना पोरका असलेलं पोर, मातृत्व इतकं दिलं स्वतःच जिजा मातोश्रींनी आपल्या या लेकराला घडवलं. धर्मवीर संभाजी महाराज. या जिजाऊ मातोश्रींनी आपल्या मुलाच्या डोळ्यामध्ये सुद्धा स्वप्न बघितलं
गर्भात असताना बरं का, जन्माला आल्यानंतर गर्भात असताना त्या बाळाला सांगायची, शिवबा ये जन्माला. अरे जन्माला आल्यानंतर करशील काय, सगळीकडे अंधार आहे अन्यायाचा, गुलामाचा, गुलामीचा. तुला तो दूर करायचंय, इथे येऊन जळायचंय फक्त राजा. आणि खरं सांगू, ज्योतीनं ठरवलं ना जळायचं तर मोठ्यात मोठ्या अंधाराचा सुद्धा नाश करता येतो. माझ्या राजा जळण्याच्या तयारीने ये. आणि शिवाजी राजांनी अशा गर्भातच आपले मुठी आवळाव्या, गर्भातच मुठी आवळाव्या. जन्म झाला, किल्ले शिवनेरीवरती शिवाई देवीचा कृपा प्रसाद मिळाला. 5व्या वर्षापर्यंत बाळाला उत्तम संस्कार, उत्तम संस्कार. का या आईचं, का या मातांचे चरित्र आम्ही ऐकायची? कारण श्रोते हो, आज संस्कारहीन पिढी आम्ही घडवतोय. मला माफ करा, घरामध्ये आईचं, वडिलांचं, कुणाचंच आपल्या पाल्यांकडे लक्ष नाहीये. का मुलांसकट मोठी माणसं सुद्धा त्या मोबाईलच्या इतकी आहारी गेली आहेत की मूल काय करतंय, कुठे आहे, किती वेळ कुठे, काहीही लक्ष नाही. येथ वडील